साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, महिलांची थेट एसपीकडे धडक. मोताळा तालुक्यातील एका गावातील घटना. 36 वर्षीय आरोपी गजाआड. मोताळा तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 36 वर्षीय वासनांध हिस्माने 3 दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील असंख्य महिला तसेच विद्यार्थिनींनी आज 24 फेब्रुवारीला बुलढाणा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. गुन्ह्यानंतर पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचार व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मात्र आरोपीकडून तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला आहे. महिला व विद्यार्थिनींचा जमाव लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले. मुलगी तिच्या इतकी तिच्यावर जर अत्याचार होते आम्ही काय करावं? आमचं काय? कारण आम्ही तर छोटेच आहोत ना. ठीक आहे, मी समजदार आहे. ते म्हणतात की तुम्ही नंबरवर फोन करा, हे करा. माझं ठीक आहे, माझ्याकडे मोबाईल आहे. हिच्याकडे कुठून मोबाईल? हिचे आई बाबा देतील का? मग ती काय करेल? तुम्ही जर घरात जाऊन करत आहे तर आम्ही काय म्हणावं? आम्ही घरात नाही आलो ना तर आम्हाला त्याच्या घरामधून बघतो. वाईट नसेल तो आम्हाला कसा पण बघतो आमच्याकडे. तो आम्हाला पाहिजेच नाही. आमच्या वाड्यामध्ये पण नाही पाहिजे आणि गावामध्ये पण नाही पाहिजे. त्याला कठीण शिक्षा झाली पाहिजे. असुरक्षित आहेत, आमच्या मुलीवर अत्याचार होत आहेत आणि त्यास कायमस्वरूपी सुरक्षित झाल्या पाहिजे एवढीच मागणी आहे. आणि त्या आरोपीला कायमस्वरूपी शिक्षा घडली पाहिजे, बस एवढीच इच्छा आहे आमची. आमच्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे. म्हणणं आहे की तो येटातला बाळाले त्या येटातल्या बाळाचं त्याचं असंच म्हणणं आहे की आमची अज्ञान लेकरं आहे, पोरी आहे, तर हा जसं आमच्या येटामध्ये पाहिजे नाही. आज ते ह्या पोरगीच्या टायमाला अशी घटना घडवली देणं, तर मग जसं आता आज ह्या पोरगीने घटना घडवली तर 2 दिवसानं कोणीही मुलगीले घटना घडवू शकते. आज तुम्ही केअर नाही घेसाल. आज सरपंचानं बी समजा, सरपंचाची सरा गावाची लेखबाई असते तर सरपंचानं एवढं खिजायला नाही पाहिजे होतं. लेखबाई समजा सगळ्याची सरपंचाची बी असते सरा गाव यायला पाहिजे होतं त्या मुलीला. आज ते का नाही आली? सरपंच असल्यावर ते बाई सरपंच आहे, तो सरपंच नाही. हा मंगेश त्याची आई सरपंच आहे. त्याची आई पाहिजे होती ना एवढ्या बायामध्ये. तिची मुलगी नाही का? एवढ्या बायाची मुलगी आहे, तिची नाही आहे. तिने यायला पाहिजे ती सरपंच बाईनं सावडे. आणि आमच्या 5-6 जणांना घरानं काय केलं तर काहून आमचं मतदान भेटत नाही का? ग्रामपंचायतला आमचे मतदान भेटत नाही. असं काही सरपंचाचं काही न्याय पाहिजे का? काम करत नाही. त्याच्या चांगलं करून घ्यायचं.